बातमी आहे निलंगा लातूरमधून। प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ननंद येथील इमारतीत जवळपास अंदाजे 60 लाख रुपये लक्ष खर्च करून इमारत बांधण्यात आलेली आहे। हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून या संदर्भात गटविकास अधिकारी यांना युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदन दिले असता गटविकास अधिकारी यांनी तात्काळ बांधकाम विभागाला कळवले होते। आरोग्य विभागाने या बांधकामातील जवळपास 10 त्रुटी काढलेल्या आहेत। त्या त्रुटींसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना युवा सेनेकडून निवेदनपर पत्र देण्यात आले आहे। ग्रामपंचायतने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसताना व आरोग्य विभागाने 4 दिवसांपूर्वी ताबा पावती दिली आहे। ती ताबा पावती देत असताना इमारतीमधील 10 त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत। त्यात पेवर ब्लॉक पूर्णपणे फुटलेले आहेत। इमारतीला कंपाऊंड वॉल नाही, इमारतीच्या भिंतींवर ग्रिल लावलेल्या नाहीत, गिलावा हा निकृष्ट केलेला आहे, छताला गिलावाच केलेला नाही, सेफ्टी टँक बांधला नसून त्यावर झाकण सुद्धा घातले गेले नाही, त्यात एखादे लहान मूल किंवा व्यक्ती पडून त्याचा जीव जाऊ शकतो। खिडकी व भिंत यामध्ये गॅप दिसून येत आहे। कॉलम मधून सळ्या बाहेर आलेल्या आहेत। एक पाण्याची टाकी बसवण्यात आलेली नाही। एकही दरवाजा व्यवस्थित बसवला गेलेला नाही। दरवाजा बसवण्यासाठी दोरी बांधण्यात आलेली आहे। एवढ्या त्रुटी असून देखील संबंधित बांधकाम विभागाच्या इंजिनियरने अशा निकृष्ट कामाला संमती कशी दिली? यामध्ये गुत्तेदार व इंजिनियरचे लागेबंदे आहेत का? हा एक सामान्य माणसाला प्रश्न पडणे साहजिक आहे। तरी लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ संबंधित गुत्तेदाराचे लायसन्स कॅन्सल करावे व संबंधित इंजिनियरला तात्काळ निलंबित करावे, अन्यथा युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। लातूर जिल्हा हे दुष्काळ जिल्हा मानला जातो आणि हा दुष्काळ जिल्हा असल्याने या ठिकाणी विकास कामं भरपूर करण्याची अत्यंत गरज आहे। खरं तर शासनाचा निधी 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 20 वर्षानंतर येत असतं। असंच प्रकार कुठेतरी घडलेला आहे, म्हणजे ते ननंदगावामध्ये सर्रासपणे बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झालेला आहे आणि ते उघड करणारे आपल्या सोबत आहेत। जे युवक उपजिल्हा प्रमुख आहेत अण्णासाहेब मिरगाळे, ते आपल्या सोबत आहेत। त्यांनी जी तक्रार केलेली आहे, प्रत्यक्षात जे पाहणी केलेली आहे आणि सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष ज्या पद्धतीने त्यांनी त्रुट्या काढलेल्या आहेत आणि त्यांच्या तक्रारीवरूनच शिवनं दखल घेतलेली आहे, किंबहुना आरोग्य विभागानं 10 त्रुट्या काढल्या असं या ठिकाणी जाणवतंय। नेमकं काय प्रकार आहे आणि प्राथमिक उपकेंद्र ननंदगावामध्ये काय चालतंय, अजून लोकार्पण सोहळा का झाला नाही, अधिक माहिती आपण त्यांच्याकडे जाऊया। काय सांगाल? नमस्कार सर, असं आहे की आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी शासनाच्या माध्यमातून जवळपास 60 लाख रुपये निधी खर्च करण्यात आले साहेब। ह्या जिल्हा परिषदेनं 60 लाख रुपये निधी दिलेला आहे। मग त्या निधीचा सामान्य माणसाच्या घामाच्या कष्टातून तो कर रूपाने जमा झालेला आहे सर। मग तो निधी योग्य प्रकारे खर्च करण्याच्या ऐवजी बांधकाम विभागानं संबंधित गुत्तेदाराला वेळोवेळी सूचना न करता त्या गुत्तेदारांनी एकदम निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे। गुत्तेदाराला वारंवार सांगितलंय, आम्ही तोंडी सांगितलंय, लेखी पत्र सुद्धा दिलं होतं आम्ही संबंधित गट विकास अधिकाऱ्यांना। या त्रुटी आहेत। मग आम्ही ज्यावेळेस पत्र दिलं गट विकास अधिकाऱ्यांना तात्काळ बांधकाम विभागाला कळवलं की बाबा तुम्ही ज्या हे आहेत त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करावी। तर बांधकाम विभागानं काय केलंय, उलट काय केलंय, त्रुटी काढण्याच्या ऐवजी म्हणजे काय त्याच्यामध्ये कमतरता आहे हे काढण्याच्या ऐवजी आरोग्य विभागाला बळजबरीने तुम्ही ही इमारत घ्यावीच लागेल, बांधकाम विभाग ताब्यात घ्यावं असे त्यांना प्रेशर केलं। आता प्रेशर कुणाचं आहे हे कळायला मार्ग नाही। मला सांगा, तुम्ही हे सगळ्या गोष्टी काढल्यानंतर ज्या आरोग्य विभागाने 10 त्रुट्या काढल्या आणि बांधकाम विभाग जे प्रेशर करतात तुमचं असं म्हणणं आहे, मग लोकांसाठी जे लोकार्पण सोहळा व्हायला पाहिजे आणि जे काम चांगलं व्हायला पाहिजे, कारण आरोग्य विभाग आहे, आरोग्य हे ठणठणीत असलं पाहिजे। गावकऱ्यांची जे शेतकरी असतात, शेतमजूर असतात, कष्टकरी असतात, ते गावात असतात आणि गावाचा कणा म्हणजे हे शेतकरी असतो। देशाचा कणा हा शेतकरी आहे आणि पोशिंद्याला जर अशा पद्धतीने गावामध्ये लोकार्पण सोहळा न करता, आरोग्य विभागात उपकेंद्र चालू न करता ही बंद पाडणं किंवा काहीच न करणं आणि निकष दर्जाचं काम करणं हे कितीपत योग्य आहे? काय कारवाई करायला पाहिजे त्यावरती? सर, परिस्थिती खेडेगावात अशी आहे, सामान्य माणूस आपला रोज उदरनिर्वाह करण्यासाठी रोजंदारी करून उदरनिर्वाह करतो आपल्या कुटुंबाचा। पण शासन देतं पैसे, पण त्याचा योग्य तो विल्हेवाट किंवा योग्य तो वापर करणं हे
संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे. अधिकारी जर ह्याच्यामध्ये जर ह्या कामामध्ये जर सामील असेल, भ्रष्ट कामामध्ये जर सामील असेल, तर सामान्य माणसं जायचं कुठं, न्याय कुणाकडे मागायचं सर? म्हणजे आपलं असं म्हणणं की बा आरोग्य विभागाचं जे उपकेंद्र, जे प्राथमिक उपकेंद्र आहे त्या बांधकाम विभागाने जे केलेलं आहे, मग ते अधिकाऱ्यांचे हात काळी तसं म्हणायचं? 100% सर. माझा थेट आरोप आहे सर की बांधकाम विभाग, जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागानं याच्यावर योग्य ती नजर ठेवलेली नाही किंवा योग्य ते वेळोवेळी सूचना केली नाहीत. हास्यास्पद गोष्ट आहे सर की एखादी इमारत उभा केल्यानंतर त्या इमारतीमध्ये त्रुटी काढण्याचं काम बांधकाम विभागाचं आहे, एखाद्या इंजिनियरचं आहे किंवा एखाद्या आरोग्य विभागाचं आहे. बांधकाम विभागानं प्रेशर केल्यानंतर तो ताबा घेण्यासाठी आरोग्य विभागाचे नाईलाजास्तव जाऊन पाहिला असता त्यांना 10 त्रुटी आढळून आल्या सर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला. आरोग्य विभागाचा वैद्यकीय अधिकारी एखाद्याचं आरोग्य तपासू शकतो, एखाद्याला काही आजार असेल तर तो दुरुस्त करू शकतो. तो इमारत दुरुस्त करण्याचा अधिकार नाही त्याला. इमारत दुरुस्त करण्याचा अधिकार हा इंजिनियरला आहे. म्हणजे उलटा चोर कोतवाल, उलटा चोर कोतवाल कुठवटा अशी परिस्थिती झाली सर. परिस्थिती भयानक आहे सर. सामान्य माणसाची ही परीक्षा आहे सर. खेडेगावामध्ये शेतकऱ्यावर सरासरी अन्याय होऊ लागले. मला एक गोष्ट सांगा, आता ही सगळ्या गोष्टी आपण निदर्शनास दिल्या, सगळ्या गोष्टी घडत असताना आपण आत्मदहनाचा इशारा दिला थेट. आता आपण एक पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आहात, युवक जिल्हा प्रमुख आहात, मग पक्षाची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एवढं कानाडोळा करणं किंवा डोळेझाक करणं ही जमणार नाही. पुढे आपली पावले का असतील सर? या संदर्भामध्ये मी आमच्या जिल्हा प्रमुखाला कळवलंय, तालुका प्रमुखाला सगळ्यांना कळवलं की बाबा अशा प्रकारचा विषय आहे. तुम्ही काय नाही, जे आम्ही आमचा पक्षाचा उद्देश आहे सर 100% आम्ही समाजकारण करतो. आमच्या शिवसेनेचा असा उद्देश आहे की राजकारण याच्यामध्ये एकही टक्का नाही, आम्ही कधी केलं नाही. पक्षाचा असा स्पष्ट आहे आमचा भूमिका आहे की 100% समाजसेवा, राजकारण करण्याचा ह्याच्यामध्ये हेतू नाही. तर आता मी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर यांना असं कळवलं की पत्र दिले त्यांना की अशा प्रकारचं तात्काळ ह्या 15 तारखेच्या आत जर ह्या दुरुस्त्या नाही केल्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तर 17 तारखेला मी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करा असा इशारा दिलाय सर. ही होती डेडलाईन. आपल्यासोबत बोलणारे ही अण्णासाहेब मिरगाडे, जे की एक प्राध्यापक आहेत आणि विशेषतः म्हणजे युवा सेनेचे ते उपजिल्हा प्रमुख आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांनी ते आंदोलन केलं किंवा तक्रार केलेली आहे, ह्या तक्रारीची दखल तातडीनं शिवसाहेबांनी घेतली पाहिजे. आणि बांधकाम विभागाचं जे मजूरपणा आहे, जे भोंगळ कारभार आहे, कोणीतरी चव्हाण नावाचे इंजिनियर, बरोबर आहे, चव्हाण नावाचे इंजिनियर आहेत, जे स्वतः असं म्हणतो की बाबा हे काम आरोग्य विभागानं घेतलेलं आहे आणि आम्ही केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे जे काम झालेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी किंवा ताब्यात घेण्यासाठी आरोग्य विभागानं त्याची दखल घेतली पाहिजे. परंतु आरोग्य विभागानं प्राथमिक उपकेंद्र नणंद या ठिकाणी गेल्यानंतर आरोग्य विभागानं 10 त्रुट्या काढलेत. 1 नव्हे 2 नव्हे 10 त्रुट्या. त्या 10 त्रुटीची पूर्तता करा, आम्ही लोकार्पण किंवा आमच्या ताब्यात घेऊ, अशा पद्धतीची भूमिका आरोग्य विभागाची. मात्र बांधकाम विभाग प्रेशर टाकतोय असाही देखील या ठिकाणी आरोप आहे. नेमकी काय पावले पुढे टाकणार आहेत आणि आंदोलनाच्या अगोदर किंवा आत्मदहनाच्या अगोदर प्रशासन जागे होऊन त्याच्यावरती कारवाई करेल का, हे महत्त्वाची भूमिका आहे. मी असलम जारकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर, महाराष्ट्र. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.